नागपुर की क्राइम ब्रांच यूनिट 2 की टीम ने मानकापुर पुलिस थाना हद से ऑटो रिक्शा चोरी के मामले का पर्दाफाश करते हुए पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार फिरियादी पवन गुलानी उम्र 42 वर्ष में बाग निवासी ने बजाज मैक्सिमा ऑटो रिक्शा क्रमांक MH49AR 6706 यह वाहन अपने घर के सामने लॉक कर पार्किंग पर रखा हुआ था। इस मौके का फायदा उठाकर अज्ञात चोर ने वह ऑटो रिक्शा वाहन चुरा कर ले गया। फिरियादी को इसकी भनक लगते ही उन्होंने तुरंत मानकापुर पुलिस थाना जाकर शिकायत दर्ज कराई। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी। जांच के दौरान सीसीटीवी फुटेज और गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने जाल बिछाकर आरोपी नीलेश राजेंद्र सोनवणे उम्र 26 वर्ष को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने आरोपी के पास से ऑटो रिक्शा वाहन और एक मोबाइल फोन ऐसा कुल 1,60,000 का माल जब्त कर लिया है। आगे की जांच मानकापुर पुलिस कर रही है। मानकापूर पोलीस स्टेशन येथे ऑटो रिक्षा चोरीचा एक गुन्हा दाखल झाला होता। अपराध क्रमांक 420/2025। या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने युनिट 2 क्राइम ब्रांचला काही CCTV फुटेज मिळाले होते आणि त्या CCTV फुटेजच्या आधारे युनिट 2 येथील अंमलदार महेंद्र सडमाके यांनी या आरोपीने गुन्हा केल्याबाबत खात्रीशीर माहिती दिली होती। त्यानुसार API श्री चांबारे आणि त्यांच्या पथकाने या आरोपीला ताब्यात घेतले। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडून ऑटो रिक्षा आपण हस्तगत केलेला आहे। ऑटो रिक्षा आणि आरोपी दोन्ही पण मानकापूर पोलीस स्टेशन येथे पुढील तपासकामी आम्ही ताब्यात दिलेले आहे। हा जो आरोपी आहे याचं पूर्ण नाव नीलेश राजेंद्र सोनवणे आहे। या आरोपीने याच्यावर यापूर्वीही 2 चोरीचे गुन्हे दाखल आहेत। अशी माहिती मिळाली की हा जो आरोपी आहे याने 7-8 महिन्यापूर्वी फिर्यादी यांच्याकडून भाडे तत्वावर रिक्षा चालवायला घेतली होती आणि 3-4 दिवस त्याने त्यांची रिक्षा चालवली। त्या दरम्यान त्याने त्या गाडीची जी आहे डुप्लिकेट चावी बनवून ठेवली होती आणि त्याला पैशाची आवश्यकता पडल्यामुळे त्यांनी ती चावी जी आहे त्या चावीच्या साहाय्याने रिक्षा चोरून गेली होती। यामध्ये एकूण 1,60,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि ही जी कामगिरी आहे क्राइम ब्रांच युनिट 2 पथकाचे API गजानन चांबारे, त्याचप्रमाणे पोलीस हवालदार राजेश तिवारी, महेंद्र सडमाके, शैलेश जांभूळकर, संदीप चंगोले आणि विवेक श्रीपाद यांनी केलेली आहे।